थेट जाऊया बीडला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलतायत. तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या तरी त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं. आणि आपल्या जीवनामध्ये एक वैभव असताना, सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वाचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे. तर हे वैभव आणि हे वैराग्य ईश्वर चरणी प्रार्थना करते. मोठा देवी जवळच आहे, मोठा देवीच्या चरणी प्रार्थना करते की हे वैराग्य आणि हे वैभव सोबत राहूनच जीवनामध्ये काम करता यावं. मुंडे साहेबांचं नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही, पण ते लहान न करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये. मी जीवनामध्ये सामान्य माणसाचं भलं नाही करू शकले, पण कुणाला दुखवू नये हेच आशीर्वाद या निमित्ताने वामन भाऊंच्या चरणी आणि तुमच्या चरणी मी मागते. आणि एवढंच सांगते, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. एवढ्या उन्हाच्या रखरखात जमलेल्या या सगळ्या गरिबांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ऊसतोड कामगारांसाठी, मजुरांसाठी सदैव कष्ट करण्याची बुद्धी शक्ती देवाने मला द्यावी. आणि मुख्यमंत्री महोदय, आपल्यावर बीड जिल्ह्याने प्रेम केलेलं आहे. बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका, वामन भाऊंचा गड. कारण कसं आहे, सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. आम्ही प्रेम करू शकतो, आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो, आम्ही गडाची भक्ती करू शकतो. या लोकांनी सांगितलं तर धुनानी माखलेल्या, रापलेल्या, धुळीनी वाकलेल्या या कातड्याचं जोडं करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो. पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही. तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे. मी 5 वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय. पालकमंत्री असताना मी जे केलं त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं. आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा. आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय, तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा, इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा, त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा. वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील, भगवान बाबांचे लाभतील, मुंडे साहेबांचे तर आहेच. तुम्ही मला वाटतं 17 वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या वडिलांची खूप नाव होतं आणि ते नागपूरमध्ये माझे बाबा नेहमी सांगायचे, आई सांगायची, त्यांच्याकडे नेहमी एक जेवण ठरलेलं असायचं. आणि आज मला वाटतं ते खूप लहान वयात त्यांचे पण वडील त्यांच्यापासून दुरावलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप प्रेम प्रमोदजींनी, मुंडे साहेबांनी, सगळ्यांनी केलेलं आहे, भाजपनी केलेलं आहे. आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आले. आज या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या 5 वर्षात हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. ह्या बीड जिल्ह्याचं चित्र अत्यंत सुंदर मोहक होईल अशीच इच्छा व्यक्त करते. आणि माझ्या वाढत चाललेल्या माझ्या भाषणाला विराम देते, माझ्या वाणीला विराम देते. सर्वांना हात जोडून विनंती आहे, अत्यंत शांतपणे आणि शिस्तीने आपण सर्वांनी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं. आणि सगळ्या महिलांनी हात वर करायचे आहेत, कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. मुख्यमंत्र्यांचं टाळ्या. पालकमंत्री नसले तरी पालक म्हणून सांगते, हा गड मुख्यमंत्र्यांनी दत्तक घ्यावा असं म्हणतात पंकजा मुंडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.